जय शिवराय. सह्याद्री ग्रुप माळशेज तर्फे आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण ट्रेकिंगला जाणार आहे गोरखगड या ठिकाणी. गोरखगडला जायचं म्हटलं तर तुम्हाला पुण्यावरून जायचं म्हटलं तुम्ही माळशेज मार्गे जाऊ शकता, खोपोली मार्गे पण येऊ शकता. कल्याणवर मुंबईवरून यायचं म्हटलं तर तुम्ही म्हसा मार्गे गोरखगडला येऊ शकता. तर आज आपण माळशेज मार्गे गोरखगडला जाणार आहोत. तर आमचे सह्याद्री हा ग्रुप आहे. आम्ही महाराष्ट्रातील सर्व किल्ले करण्याचं ठरवलं आहे. तर आमचे आता बऱ्यापैकी किल्ले झालेले आहेत. तर आज आम्ही ट्रेकिंगसाठी गोरखगड हा निवडलेला आहे. तर आपण पुढे पाहतालच की गोरखगड कशा प्रकारे आहे आणि गोरखगडची भव्यता काय आहे. तर आपण या व्हिडिओ मार्फत पाहू की गोरखगड कशा प्रकारे आहे ते. आता आपण आलेलो आहे गोरखगडाच्या पायथ्याशी, म्हणजे देहेरी हे गाव आहे. त्या ठिकाणी गोरखगडला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत, एक खोपीवली आणि एक देहेरीवरनं पण जाता येतं आणि खोपलीवर पण जाता येतं. पण आपण देहेरी इथे आलेलो आहे आणि इथे गाडी पार्किंग करून पण आता चाललेलो आहे वरती. आणि समोरच एक म्हणजे गावाच्या ठिकाणी एक मंदिर आहे गोरक्षनाथाचं. तिथे पहिले दर्शन करू आणि मग वरती जाऊया. पण पाहू शकता ह्या झाडाला भुत्या झाड असे म्हणतात आमचे कोरडे. हे बघा मित्र हो, आपण आता गोरक्षगड चढायला सुरुवात केली आणि रस्त्याला जाताना एक झाड आठवलं आपल्याला. या झाडाचं नाव म्हणजे भुत्या झाड म्हणतात. या झाडाचं असं वैशिष्ट्य आहे का प्रत्येक ऋतूला हा त्याचा रंग बदलतो. ही बघा, ही आता ही पावसाची त्याची काळी साल होती. आता हे वातावरण बदललं, उन्हाळा आला. उन्हाळा आल्यानंतर हे परत याची व्हाईट झालं, पूर्णपणे व्हाईट झालं. आणि व्हाईट झाल्यानंतर पावसाच्या ऋतू परत बदलत लालसर याची साल होते. आणि लालसर झाल्यानंतर परत हा काळी साल याला तयार होते. अशा प्रकारे या झाडाला भुत्या झाड म्हणतात. पहा की घनदाट जंगल आहे, त्यातून चालू. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे गोरखगडाच्या मेन ज्या पायऱ्या चालवतात त्या ठिकाणी. इथे एक मंदिर आहे, पाहू शकतात कशा प्रकारे आहे. दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया. बघा कशा प्रकारे आहे, कसं कठीण आहे पाहू शकता कशा प्रकारे आपण सर करतोय.
चला तर मित्रांनो, आता आपण पाहूयात गोरखगडाचे ड्रोन शॉट कशा प्रकारे गोरखगड दिसतो ड्रोननी. सर्वांना प्रथमतः नमस्कार. तर आज आपण जाणार आहोत गोरखगड पाहण्यासाठी. आमची सह्याद्री टीम आहे आणि ती संपूर्ण महाराष्ट्रातील आपल्या गड किल्ल्यांची सैर करते. तर आपण आज गोरखगड पाहण्यासाठी मासे काढते. गोरखगड दसेवर गोरखगडला जावं लागतं आणि तुम्ही जर कल्याणहून येणार असाल तर डायरेक्ट मार्गे कोरबाड मार्गे गोरखगडला येऊ शकता. नेवरे मासे मार्गे किंवा कोपरीवरून पोहोचू शकता. गोरखगड पाहण्यासाठी खूप असं चांगला आहे, थोडं रिस्की पण आहे. तर आपण ते पुढे पाहणारच आहोत. तर सेफ्टी इक्विपमेंट जर असेल आपल्याकडे तर आपण व्यवस्थितपणे गोरखगड तर करू शकतो. तर एवढा काही अवघड नाहीये. भैरवगड पेक्षा हा थोडासा रिस्की आहे. भैरवगडचा एकच पॅच थोडा रिस्की, पण हा थोडा बऱ्यापैकी रिस्की आहे. जर येताना सर्व इक्विपमेंट जर घेऊन आला वर जाऊ शकता. तर चला तर आपण पाहूया गोरखगडची ट्रेन. तर मित्रांनो, आता आपण पाहिलं असेल कशा प्रकारे आपण गड चढून वरती आलेलो आहे. पूर्ण खोलदरी आहे खाली आणि वरती गड चढून आल्यावरती गोरक्षनाथाचं एक मंदिर आहे वरच्या लास्ट टोकावरती. हा तिसरा टप्पा आहे. तिथं त्या मंदिरात आपण आता दर्शन घेऊ आणि ड्रोनचे शॉट पाहूया. चला तर.
तर मित्रांनो, आपण आता गोरखगड पाहिलाच आहे. कशा प्रकारे आहे, कशा प्रकारे वरती जावं लागतं, कशा प्रकारे उतरावं लागतं. तर गोरखगड आपण खाली उतरून आल्यानंतर पायथ्याशी विश्रांती घेत असताना त्या गोरखगडाबद्दल आमचे शेळके महाराज थोडी माहिती सांगणार आहेत. ती सर्वांनी व्यवस्थित समजून घ्यावी. तर आपल्या संगती बोलणार आहेत आता शेळके महाराज. आपण गोरखगडावरती गेलो होतो, तर त्याची संपूर्ण माहिती आपले शेळके महाराज आपल्याला देतील. बघा मित्रांनो, आपण जुन्नर तालुक्यातले बरेचसे किल्ले केले. आत्ताच पाठीमागे रतनगड करून आलो आपण. परत जीवधन केला, निमगिरी केली, हडसर केला. परत खिंडीच्या वाटाने आपलं खांडीच्या वाटाने आपण याला गेलो, हडसरला गेलो. आणि बघा आता आपण या समोरच्या गड्यावर आलो, गोरखगड ट्रेकिंग केले, एवढा चांगला आहे. पण वरती जाईपर्यंत असं वाटत नव्हतं का आम्ही जाऊ शकू. पण असे वयाच्या मानाने मी बिंदास गेलो आणि वरती गेल्यावर जसं काही आकाशात गेलोय आणि वरून जसं खाली बघावं तर झाडं झुडपं एकदम अशी पाखरासारखी बारीक 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 दिसत होती. आणि उतरताना पण असं एकदम भारी वाटलं. आमचे मित्र होते बरेचसे, सगळ्या मित्रांनी सहकार्य केलं आम्हाला खाली उतरायला वगैरे. आणि एकदम खुशीने आम्ही खाली आलो आणि आता पायथ्याशी येऊन थांबले. पण ट्रेकिंगसाठी कसं आहे? ट्रेकिंगसाठी एकदम चांगलं आहे. आणि ही सगळी मालसेची टीम आहे बरं का. आणि म्हणजे किती वयाच्या, म्हणजे कोणत्या वयाच्या व्यक्तीने वरती जावं की नाही, असं तुम्हाला काय वाटतं? मी तर काय म्हणतो माहितीये का, जास्तीत जास्त 50-60च्या पुढे जो व्यक्ती जाईल ना त्याच्यासाठी थोडासा हार्ड आहे. आणि लहान मुलांसाठी तर सोपं आहे. ते काय माकडासारखे टोनाटोना उडवून जातात. लहान मुलांचा तर काय विचार करू नका. आणि आमच्यासारखं ज्याचं पोट आहे ना त्यांचं जरा तर अवघडच आहे. कारण कसं उतरत आणि खाली दिसत नाही, पोट कड्याला टेकतं आणि त्या खापायत बघा हात घालून उतरायला ना, तर त्या खालच्या मग दिसत नाहीत. त्याच्यामुळे थोडंसं उतरायला अवघड आहे ते. बरं, तुम्ही महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींना काय सांगा? मी महाराष्ट्रातल्या सगळ्या ट्रॅकर लोकांना असं सांगू शकतो का, एकदा गोरखगडाची तुम्ही भेट द्या आणि गोरखगड बघून घ्या. बघायला सारखा आहे. जीवधन बघितलं आपण, बघितला आपला कुठला भैरवगड बघितला. आम्ही भैरवगड गेलो, थोडासा सोपं वाटलं, पण तो एकदमच याच्यापेक्षा एकदम सोपं वाटलं. फक्त तो कसा थोडा तो पायऱ्या तुटल्या तिथं थोडासा अवघड आहे, नाहीतर तो वरती जाईपर्यंत सोपा आहे. पण हा त्याच्यापेक्षा जास्त अवघड आहे. लोक म्हणतात का भैरवगड जास्त अवघड आहे, पण नाही, त्याच्यापेक्षा हा गड अवघड आहे. सेफ्टीसाठी काय काय आणावं? सेफ्टीसाठी आपले ट्रॅकर, हार्नेस या वस्तू, माणसांची संगती असावा, एखादी रशी असावा. पिण्यासाठी पाण्याच्या बॉटल वगैरे असं टाकेत आहेत वरती पाण्याचे पिण्याचे. पण प्यायला तर पाण्याची गरज असते, कारण आता उन्हाळ्याचे दिवस चालू झाले तर हळूहळू जास्तीत जास्त चालायला लागते आणि त्याच्यामुळे मग पाण्याची गरज भासते माणसाला. वरतीला पाणी आहे ना ते थोडंसं पिण्याजोगं नाही, कारण कसं का बाहेर असतं ना, त्याच्यामुळे ते उघडं मच्छर बिच्छर काय पडून त्याच्यामुळे ते पाणी पिण्यासारखं नसतं. म्हणून माणसांनी थोडीशी आपली काळजी घ्यावी, कारण वरून थकून आल्यानंतरही माणसाला वाटलं पाहिजे का बाबा घरी आल्यावर सर्दी खोकला असा आजार वाढला नाही पाहिजे. म्हणून आपण आपलं पिण्याचं पाणी संगतीत घेऊन गेलेले ते सगळ्यात बेस्ट आहे. आणि मुंबईवरून येणार आहे आणि पुण्यावरून येणार आहे, कोणत्या साईडने यायला सोपे पडेल? मुंबईवरून आले ना तर मुंबईवरून आले तरी मसामार्गे यायचं. मशामार्गे आलं ना इथं आपल्या याला थांबायचं. आणि पुण्यावरून आले तर दसई मार्गे यायचं. दसई मार्गे आलं का खाली एक मंदिर आहे. दोन रस्ते आहेत यायला. पुण्यावरून पण येऊ शकता. एक नाही, गडाच्या दोन्ही साईडने दोन रस्ते आहेत. गडाच्या साईडला दोन्ही साईड. कोणता वाटते तुम्हाला सोपा? आम्ही इकडनीच आलो, मच्छिंद्र खाली बाई त्याची मंदिर आहे ना त्या साईडने आलो. ते आम्हाला थोडंसं अवघड वाटलं, पण या साईडचे जे लोक भेटले आम्हाला तर ते म्हणले इकडनी एक दुसरा रस्ता आहे, तो येण्यासाठी चांगला आहे आणि सोपा आहे.